हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चला आज गुढीपाडवा आणि तुम्हा सगळ्या ताईंना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। चला आज सकाळी लवकर उठलेले होते, 5:30 वाजता उठले, आता 6 वाजले असेल। माझं आवरलं, त्यानंतर म्हटले चला डाळ टाकून देऊ। तर आज मस्त पुरणपोळीचा बेत असतो, कारण आज उपवास करू जेव घालायचाही होता आणि आज नवीन वर्ष। तर माझं पुरणपोळीपासूनच म्हणजे आमच्याकडे सगळ्यांकडेच पुरणपोळी केली जाते, गुढी उभारली जाते। हे सगळं काही व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे। आणि आज म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतं ना, ते आज असतं। तर आजच्या दिवशी खरेदी ही भरपूर म्हणजे ज्यांना काही खरेदी करायची असते तर आजच्या दिवशी करतात। चला तर एका साईडला दूध तापत ठेवलेलं होतं, दुसऱ्या साईडला डाळ टाकलेली होती शिजण्यासाठी, आणि एका साईडला लगेच भात वगैरे टाकून दिलं। तर केस वॉश केलेले होते म्हणून मी बांधून ठेवलेले होते। तर बाकी सगळे काही झोपलेले होते, त्यानंतर ते पण सगळे काही उठले, कारण आज सण होता। असंही पण म्हणत होती की मला आज दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। तर आम्ही काय खरेदी केले ते पुढे तुम्हाला दाखवतेच। तर इकडे मग डाळ भात होईपर्यंत एका साईडला मग मी चहा ठेवला माझ्यासाठी, आणि दुसऱ्या साईडला लगेच आपली सार करण्याची तयारी पण करून ठेवली। कोथिंबीर, कांदा वगैरे, खोबरं वगैरे ना आईने आदल्या दिवशी किसून ठेवलेलं होतं, त्याच्या रात्री आलेल्या होत्या गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी। मग मी चहा वगैरे ठेवला माझ्यासाठी। तर सगळ्यांचं काय आवरलेलं नव्हतं, त्यामुळे मग म्हटले चला सकाळी चहा, कारण सर्दी झालेली आहे, म्हटले सकाळी थोडासा मस्त गरम गरम चहा घेऊ, त्यानंतर मग कसं कामाला एकदम छान असे तरतरी म्हणतात ना तसं वाटतं। तर इकडे साराची तयारी केली, त्यानंतर मग मी एका साईडला टीव्हीवरती गाणे लावून दिले आपल्या गणपती बाप्पांचे, आणि दुसऱ्या साईडला लगेच म्हणजे चहा वगैरे घेतला। त्यानंतर साराची तयारी वगैरे करून घेतली, त्यानंतर घर झाडलं, फरची पुसली वगैरे, घराची साफसफाई केली, त्यानंतर मग कुरडई तळून घेतली। तर आपल्या तळण्यामध्ये ना सगळ्यात पहिले कुरडई तळायची, तर त्याने ना छान अशी उठते। तर ह्यात तर काही नवीन नाही आहे, अजून नवीन कुरडई करायची आपल्याला। ही जुनीच आहे, मागच्या वर्षीची संध्या मावशीने दिलेल्या होत्या ना मला, तर त्याच आहे, पण खूप छान टेस्ट आणि एकदम छान फुलते। तर ही बघा किती मस्त फुलले ना, खूप छान झालेली होती। आणि माझं एका साईडला तळणंही चालू होतं, आणि सारची म्हणजे पेस्ट वगैरे करून घेतली मी। तर मसालाही इकडे परतत ठेवलेला होता, सार खूप टेस्टी झालेला होता, आणि जी डाळ दळलेली असते त्याचं पाणी काढलेलं असतं आपण, तर इकडे पाणी हे नितळण्यासाठी काढलं। मग मी एका साईडला सार पण उकळत ठेवला। रेसिपी काही शेअर केलेली नाही आहे, बऱ्याच त्यांनी मला भजे कसे करते ते रेसिपी विचारली आहे, तर ते पण तुम्हाला दाखवेन। चला इथे सगळं काही आपली तयारी झालेली गुढी उभारण्याची, छान मस्त इकडे पाटाभोवती रांगोळी काढलेली आहे, आणि थोडं आर्टिफिशियल फुलांची सजावट केलेली आहे। साई इकडे बघ, सगळ्या ताईंना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दे। माझ्या साईला नऊवार घालायची होती, पण स्टिचच झाली नाही, हो ना। हो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा आपल्या माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज गुढीपाडवा, तर सगळ्या ताईंना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा, मराठीच्या नूतन वर्षाच्याही हार्दिक शुभेच्छा। तर छान मस्त मी रेडी झालेली आहे, आता स्वयंपाक वगैरे पण म्हणजे निम्मा झालेला आहे, आता आम्ही गुढी उभारणार आहोत। चला बघूया। चला तर हळदीचं लेपन आज गुरुवार म्हणजे गुढीपाडवा गुरुवारच्या दिवशी आला, किती छान मुहूर्त ना। तर मग हळदीचं लेपन वगैरे पण झालं, रांगोळी वगैरे पण काढून घेतल्या। आता थोडं कामामध्ये आहे ना, म्हणजे सगळं काही शूट करता येत नाही, जेवढं केलं तेवढं तुमच्यासोबत शेअर केलं। तर इकडे मिस्टर गणपती बाप्पांना हार घालताय, आणि मामा इकडे आहे ना गुढी उभारण्याची तयारी करत होते। तर दांड्याला म्हणजे ते लिंबाच्या डगळा लावतात आजच्या दिवशी, त्या डगळा वगैरे लावत होते। तर आपल्या गणपती बाप्पांच्या पासून सुरुवात केली पूजेला। तर मिस्टरांनी गणपती बाप्पांना हार वगैरे घातला, त्यानंतर इकडे मी ना म्हणजे ताट वगैरे सगळी काही सजावट केलेली होती गुढीसाठी, जे जे साहित्य लागेल ते। आणि त्यानंतर मग आम्ही सगळे रेडी झालो। तर इकडे सई पण रेडी झालेली होती, सईला हिला नऊवार स्टिच करायला टाकली होती, पण ते थोडे लेट देणार होते। पुढे तिचा पण लुक दाखवते तुम्हाला, खूप छान दिसत होती आपली सई, एकदम अशी मोठी झाल्यासारखं वाटत होतं नऊवार घातल्यानंतर। आणि ही आपल्या कलेक्शनमधलीच आहे।
तर मी जी वेअर केली तुम्ही बघितलं, शॉर्ट आला होता, 1100 रुपये प्राईज आहे या साडीची, जी मी आज वेअर केलेली ती. तर मग इकडे आई आणि मी आम्ही दोघीही मिळून आहे ना गुढीच्या म्हणजे ते मिऱ्या वगैरे घालत होतो. गणपती बाप्पांचं रूप बघा किती सुंदर दिसतं ना, एकदम असं मनातच भरतं, खूप छान. तर चला मग देवघरातही आईंनी पूजा वगैरे केलेली होती. त्यानंतर मग थोडं मी देवघर सजवलं आणि पहिले गुढी उभारून घेतली. तर सकाळ म्हणजे अजून काही वेळ झालेला नव्हता, आपल्या साईडचा थोडा मूड ऑफ होता. का होता ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल मी. तर मस्त बसलेली होती, तर छान मस्त तिला मग मी घागराच घालून दिला. इकडे मग आई आणि मामा दोघे मिळून आता गुढी उभारत होते. तर शॉर्ट पण येईल, खूप छान शूट केलेले रील येईल, तर नक्की बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा. सई म्हणते मीही करते, मला ही मिऱ्या घालू द्या. म्हटले कर, तूही कर. छान मस्त जी गुढीला घातली ती पण आपल्याच कलेक्शनमधली साडी आहे. तर चला मी इकडे स्वस्तिक वगैरे काढलं आणि त्यानंतर मग मिस्टरांनी तांब्या वगैरे लावून दिला आणि त्यानंतर मग आम्ही मागच्या गॅलरीमध्ये गुढी उभारली. तिकडे सूर्यनारायणचंही छान मस्त तिकडून उगवतं आणि छान मस्त दर्शन होतं सकाळी. आणि आता ऊन पण आहे आणि आदल्या दिवशी पाऊस झाला होता, त्यामुळे गरम पण खूप होत होतं. हे बघा सकाळी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढी पॅक धरून राहा. चला तर इकडे आम्ही ना ही रील शूट करत होतो, त्यामुळे हा उभा व्हिडिओ आलेला आहे. आणि नंतर मग आईने सगळ्यात पहिले पूजा करून घेतली. या आर्टिफिशियल फुलांनी मी माळांनी थोडं सजवलं नाही, खूप छान वाटत होतं. त्यानंतर सईने पूजा केली, त्यानंतर मी केली, मग मिस्टरांनी मामांनी आम्ही सगळ्यांनी गुढीची पूजा करून घेतली. आता आपला निम्मा स्वयंपाक तर झाला होता, फक्त पुरणपोळी करायची होती, गरमागरम भजी तळायची होती, ते बाकी होते, तर ते करायचं होतं. तर पहिले गुढी उभारून घेतली. तरी बघा आपल्या सईला ही पूजा करायची असते आणि इथे मी बोलत होते पण बाहेर खूप आवाज होता, त्यामुळं मग म्यूट केलेले आहे. चला तर मी ही गुढीची पूजा करून मग तुमच्याशी बोलत होते की आमची आता गुढी उभारून झालेली आहे आणि सगळ्यांना शुभेच्छा देत होती. चला तर इकडे माईंनी ना पुन्हा ना आपल्या तुळशी मातेलाही पूजा केली, अगरबत्ती वगैरे लावलं. आणि म्हणजे हा कडा असतो ना तो नसता घालायचा, जी माळ असते ना तर तीच घालायची असते गुढीसाठी. तर अशी प्रकारे आम्ही गुढी उभारली. तर तुमचाही गुढीपाडवाचा दिवस कसा गेला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि कशी वाटली गुढी उभारलेली म्हणजे सजावट वगैरे सगळी काय तयारी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर बऱ्याच ताई म्हणतील की विनर काढला नाही तुम्ही. तर गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी खूप कामं होते, त्यामुळे मला व्हिडिओ शूट करायला काही वेळच भेटला नाही, त्यामुळे मी काही व्हिडिओ टाकलेला नाही आहे. पण तो उद्या व्हिडिओ येईल, नक्की बघा कोण विनर झालेला आहे आपली साडी. एक मुलगी पदर बिदर खोचून कुठे चालली आहे, असा पदर सोडून द्या. हे बघा आपल्या सईची नव्वद आता आली स्टिच करून, थोडी बाकी होती ना, आणि इतकी सुंदर वाटती ना. सईचा लुक कसा वाटतोय हे बघा, खूप छान. मी ज्यांच्याकडे ब्लाऊज शिवते ना त्यांनीच शिवून दिलेला आहे. आणि आपल्या सईचा मस्त मेकअप. सईकडे बघ, खूप सुंदर दिसती सई. तुला आवडलं बाळा? कंटाळली का आता? असं काय इकडे आपण दोघे मिळून शुभेच्छा देऊ सगळ्या ताईंना. इथं बरे चला तर आपल्या सई खूप छान दिसते ना. तर थोडं मॅच नाही आहे, जास्त काही कलर वेगळा आहे पण असं थोडंसं आहे. तर मस्त आम्ही दोघी छान तयार झालोय, मस्त मराठमोळा लुक तयार केलेला आहे. आणि कसे दिसतोय आम्ही सगळ्या ताईंना विचार, बघू ना आता घातलं. सगळ्या ताईंना विचार कसं दिसत आहे कमेंट मध्ये नक्कीच सांगा. कमेंट मध्ये नक्की सांगा. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. बघितलं ना आपली शैबाई किती सुंदर दिसतीये, एकदम छान दिसते माझे बाल. आमच्या सईला आज काहीतरी घ्यायचंय. काय घ्यायचंय तर व्हिडिओ पूर्ण बघा, सरप्राईज आहे. सांग सगळ्या जायला सरप्राईज आहे. हो आम्ही मॅचिंग दोघे आम्ही माहिले की कसं दिसतोय. सईबाईचा मेकअप उतरवला. इकडे मिस्टरांचं काम चालू आहे, सुट्टी असूनही घरी काम करताय का?
अहो सुट्टी आज गुढीपाडव्याची, तरी बसले लॅपटॉप घेऊन काम करत कंपनीचं. सई पप्पा काम करते. तर स्वामी केंद्रामधून आहे ना हे दोन अशा भेटतात, एक लाल कपड्यामध्ये त्यामध्ये ना काही वस्तू असतात आणि एक पिवळ्या कपड्यामध्ये त्याही मध्ये असतात. तर जे पिवळ्या कपड्यामध्ये आहे ना तर ते ना किचनमध्ये बांधायचं असतं आणि एक लाल असतं ते हॉलमध्ये. मागच्याही गुढीपाडव्याला मी बांधलेलं होतं, तुम्हाला दाखवलं झूम करून हॉलमध्ये. तर प्रवेशद्वाराच्या वरती बांधायचं असतं लाल, तर ते आता मागच्या वर्षीचं काढायचं आणि किचनमध्ये पण बघा मी तिथे ठेवलेले आहे. तर ते पण मागच्या वर्षीचा काढून म्हणजे आपण नदी सोडू शकतो आणि ह्या वर्षी नवीन आणून ते बांधायचं. आणि जे आपल्याला आहे ना किचनमध्ये ठेवायचं आहे ना तर त्याच्यामध्ये गहू टाकायचे थोडेसे आणि मग ते किचनमध्ये बांधून द्यायचं आणि आपलं लाल कपड्यामधलं हॉलमध्ये बांधायचं. तर मग आम्ही गुढी उभारल्यानंतर ते काम केलं. त्यानंतर आज म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी उपवास करू ही जेव घातले जातात. तर आता होळीच्या दिवशी तर थोडीशी म्हणजे ते ग्रहण वगैरे आलं त्यामुळे ते उपवास करू धुलीवंदनच्या दिवशी राहिला होता, तर माझंच घातला. आणि मग इकडे आहे ना आता मिस्टर भाऊंच्या फोटोला हार वगैरे घालत होते. त्यानंतर मग आईने नैवेद्य वगैरे म्हणजे पुरणपोळी केली. तर मी इकडे नैवेद्य वगैरे पहिले भरून दिले, कारण म्हटले गरम गरमच पुरणपोळी करूया, छान वाटतं गरम गरम पुरणपोळी खायला. आणि इकडे मी गुढीलाही आता नैवेद्य दाखवून दिला. आता आम्ही ज्यांना उपवास करू सांगितलेले होते ना तर ते पण आले होते. तर मग इकडे आता आगारी पेटून दिली आईने. तर इकडे ना म्हणजे आपलं गौराईचं होतं आणि त्यावर कापूर वगैरे साजूक तूप जो पण नैवेद्य केलेला असतो तो ठेवायचा, त्याला आगारी पेटून म्हणजे आगारी म्हणतात. तर मग आगारी लावून दिली आणि मी इकडे मग उपवास करून जेवायला वाढून दिलं. एका साईडला गरम गरम भजेही होत होते, एका साईडला गरम गरम पुरणपोळीही होत होती. तर थोडेसे भजे तळले आणि त्यानंतर माईंनी आगार वगैरे पेटोपर्यंत मी 1-2 पोळी केली. त्यानंतर माईंनीच बाकीच्या पुरणपोळ्या वगैरे केल्या, कारण त्या खूप छान पद्धतीने करतात. दुपारी थोडासा आराम केला आणि त्यानंतर आम्ही काहीतरी खरेदी केली, ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी. इकडे मी ना सईला पुन्हा रेडी केलं होतं, कशासाठी ते पण सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये. इकडे आज मम्मीने त्यांनी खरेदी केली, तर म्हणजे 1-2 म्हणजे आम्हाला खरेदी करायचंच होतं पण वेळ काय नव्हता आणि घराचंही काम चालू होतं. तर चला, तर तुम्हाला बोलले होतो आम्ही आमच्याकडे केक कापण्यासाठीच ना टेबल नाही आहे आणि कोणाकडेच नव्हता. टिपॉय, तर छोटा टिपॉय पहिले होता एक छोटा टिपॉय, पण तो पण आहे ना आम्ही आजीने त्यांना दिला होता ना त्यामुळे. तर आज मस्त आहे ना त्यांनी खरेदी केलेली आहे, तर त्याची गाडी पण आलेली होती, त्यामुळे मग मम्मीने कॉल करून बोलवलं होतं की या असं. मग मिस्टर आम्ही आलेलो होतो. तर हे बघा, तर आज मस्त असं डायनिंग टेबल आणि टिपॉयची खरेदी झाली. फॅन वगैरे घेतले, कारण आता नवीन घर म्हणजे घरामध्ये आता रूम पण वाढले, तर एक्स्ट्रा रूम झाले, मग तिथंही फॅन घ्यायचे होते. मग 2 फॅन घेतले. मग गुढीपाडव्याच्याच मुहूर्तावर खरेदी झाली ना. बघा आपला डायनिंग टेबल, तर आपण 4 जण असलो ना 4 जणांचाही साईजचा करता येतो आणि 6 जण असल्यावर मोठाही करता येतो. हे बघा, ते ॲटोमॅटिकली असं खाली जातं, मधलं आहे ना जी साईड ती ॲटोमॅटिकली खालीही जाते
आणि वरतीही येते. तर असा व्हाईट मार्बलचा त्यावर थोडी डिझाईन वगैरे आहे, बघू शकतात तुम्ही. हे बघा अशा पद्धतीचा डायनिंग टेबल घेतलेला आहे. त्याची प्राईस वगैरे तुम्हाला सगळे काही उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल वाटलेस तर मी विचारून, मलाही काही माहिती नाही आहे. आणि हे चेअर बघा किती सुंदर आहे ना, एकदम छान चेअर आहे. तर अशा 6 चेअरचा घेतलेला आहे आणि टिपॉय घेतलेला आहे. टिपॉय पण खूप छान आहे, खूप छान पद्धतीचा आहे. तर असे 2 भेटले, म्हणजे तो एकच सेट आहे, त्या सेटमध्ये 2 आहे. म्हणजे आपण उचलूनही मागच्या गॅलरीमध्ये नेऊ शकतो, पुढे ठेवू शकतो. रोशनीही आली होती, तर ती घर बघायला आलेली होती, घर बघायला यायचं होतं, त्यामुळे मग ती आली. आणि इकडे मावशी ते सगळे काय आलेले होते. हे बघा, तर अशा चेअर 6 चेअर आणि हा आपला डायनिंग टेबल. तर खूप छान आहे ना. कशी वाटलं तुम्हाला ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. प्राईस तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल. आपली शेवी पण मस्त वाळत होती रूममध्ये. आणि हा बघा, हा टिपॉय घेतलेला आहे, याची पण प्राईस काय मला माहीत नाही आहे, तर ते पण तुम्हाला उद्या सांगेलच मी. आणि माझा आवाज थोडासा वेगळा वाटत असेल तर सर्दीमुळे वाटतोय, सर्दी झालेली आहे. तर हे बघा, टिपॉय पण छान आहे ना. एक असा व्हाईट मार्बलमध्ये, त्यावर थोडी डिझाईन आहे, पूर्ण काही व्हाईट नाही आहे. आणि एक ब्लॅकमध्ये थोडीशी डिझाईन आहे. हे बघा खूप छान आहे. तर तुम्हाला डिटेलमध्ये मी सगळी काही माहिती देईल, कुठून घेतलं, काय घेतलं, कितीला घेतलं. पण आजच्या व्हिडिओमध्ये नाही, उद्याच्या व्हिडिओमध्ये, कारण घरी सगळे काही बघण्यासाठी आलेले होते. घरी सगळ्यांचीच गडबड होती, आम्हालाही मार्केटमध्ये जायचं होतं. मग मी काही प्राईस वगैरे काही विचारलं नाही. मी जेव्हा आली होती गाडी तेव्हाच आलेली होती. तर मम्मीने ते दुपारी घेऊन ते बुक वगैरे करून आले होते. आणि आपली सई बघा मस्त चेअर पकडून बसलेली आहे, किती मोठी वाटते ना सई. मुलगी कशी इतक्यात मोठी होते समजतही नाही. आणि त्यानंतर मग इकडे मावशी, पूजा, मामीन त्या सगळ्या काय बसलेल्या होत्या. इकडे सगळ्यांची चर्चा चालू होती की इथे हे करा, तिथे ते करा, इथे हे करू, तिथे ते करू, असं सगळं काही चालू होतं. सुवर्णा मावशी, मामी, रोशनी, मोहिनी, आम्ही सगळ्यांच्या इथे गप्पा चालू होत्या. त्यानंतर मग आम्ही इथे बसलो, इथे तिथे सगळे काही बघत होतो. आणि छान मस्त गुढीपाडव्याची खरेदी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आपला लाडू पहिले झोपला होता, त्यानंतर उठला. आणि त्यानंतर मग आमचं इथे बसल्या बसल्या प्लॅन झालं की आपण मार्केटमध्ये जाऊ, काहीतरी खाऊन येऊ. त्यामुळे मग आम्ही मार्केटलाही गेलेलो होतो. तर आमच्याकडे या सिन्नरमध्ये ना भैरवनाथाच्या मंदिरामध्ये गोफ असतात, पण गोफ पाहायला आम्हाला कोणालाच जायला जमलं नाही. आपला लाडू बघा कसा बघतोय ना. चला, तर आम्हाला जिथं जायचं होतं चीज दाबेली खायला, तेच बंद होतं. आम्ही जिथे जिथं जी फेमस आहे आमच्या सिन्नरमध्ये वस्तू तिथं खायला गेलो, पण ते आजच्या दिवशी बंदच स्टॉल होतं. चला मग इथे आधी यात्रा असते, पण आम्ही काय आलोच नाही यावेळेस. चला, तर इथंच आजचे व्हिडिओ एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छान व्हिडिओसह पुन्हा भेटू. तोपर्यंत सगळ्या ताईंना, मावशींना बाय.